मित्रांनो, आज बोलणार आहे तो AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेचं गुणवत्ता आणि आपण भारतीय. तर मित्रांनो, सध्या चर्चेचा विषय आहे तो दिल्ली येथील एअर क्वालिटी इंडेक्स ही इतकी खराब आहे, म्हणजे 500च्या वरती काहीतरी एअर क्वालिटी इंडेक्स गेलेला आहे. तर याच्यावरती मध्यंतरी BJPच्या नेत्या मनेका गांधी यांनी एक विधान केलं की आपण भारतीय याला खूप जबाबदार आहोत, कारण आपण जुन्या गाड्या वापरतो, त्या खूप सारं प्रदूषण करतात. आणि आपण दिवाळी असेल, कोणतेही सण असतील, कोणता उत्सव असेल, की एका रात्रीत आपण 8,000 कोटीचे 8 कोटीचे आपण फटाके एका रात्रीत फोडतो. त्याच्यामुळं ही हवेची गुणवत्ता ढासळते आणि आपण भारतीय याला जबाबदार आहोत. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट याला जबाबदार आहे, ते म्हणजे आपले भारतीय सण. महाराष्ट्रामध्ये सध्या संक्रांत जवळ आली आहे आणि मित्रांनो, हे कुंभार लोक काय करतात आहे, की संक्रांतीला लागणारं एक भांडं असतं, छोटं भांडं, मातीचं भांडं तयार करतात आणि ते पूजेसाठी वापरतात. तर हे भांडी तयार करण्यासाठी हे कुंभार लोक काय करतात, पॉटर्स ज्याला आपण म्हणतो कुंभार, तर हे ती भांडी भाजण्यासाठी लाकडाऐवजी मित्रांनो टायरचा वापर करतात, ते रबर टायर. तर त्या रबर टायर जाळल्यामुळे मित्रांनो किती प्रकारचा कार्बन मोनॉक्साईड असेल, विषारी वायू प्रदूषण होत असेल, याचा आपण विचार केलेला बरा. तर ह्या प्रदूषणासाठी भारतीय जबाबदार आहेत. आपण याचा गांभीर्याने विचार करा. कोणताही नेता याच्यावरती विचार करणार नाही. तर आपणच ग्रामपंचायतने त्यांच्या लेवलला ह्या कुंभारांना आपण काहीतरी समज दिला पाहिजे, की बाबांनो, हे टायर जाळू नका. आणि काही ठिकाणी तर काय मित्रांनो होतं आहे, की एखादी अ, हे होते, म्हणजे एखादा माणूस मृत पावल्यावरती त्याला जाळण्यासाठी, ते सरण लवकर पेटण्यासाठी टायर जाळतात. तर किती चुकीचं आहे. काही राष्ट्रांनी आता, काही आपल्या भारतामध्ये सुद्धा गॅस शवदाहिन्या आल्यात, परंतु काही ठिकाणी आपण काय करतो, किती चुकीचं वागतो, हे लोकांना समजत नाही आहे. तर याचाही विचार केला पाहिजे, की मृत व्यक्तींना जाळण्यासाठी टायर न वापरणे, कुंभारांनी ते भांडी पुजण्यासाठी जी बारकाली भांडी, बुळकुळे म्हणतात त्याला, तर ती पेटवण्यासाठी, जाळण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी टायर न जाळणे आणि जुन्या गाड्या न वापरणे आणि फटाके न फोडणे. एका रात्रीत 8 कोटीचे फटाके फोडणे हे सुद्धा चुकीचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो.